बुलढाणा कोषागार कार्यालयामध्ये एसीबीचा मोठा दणका। पेन्शनच्या फाईलसाठी लाच घेताना 3 जण जाळ्यामध्ये। वडिलांच्या निधनानंतर त्यांची पेन्शन आणि हक्काची थकीत रक्कम मंजूर करण्यासाठी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा कोषागार कार्यालयातील 3 कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं। या कारवाईमध्ये एका बड्या अधिकाऱ्यासह 2 लिपिकांचा समावेश असल्यानं शासकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली। तक्रारदाराचे वडील हे पोलीस दलातनं 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले होते। मे 2025 मध्ये त्यांचं निधन झालं। वडिलांच्या पश्चात त्यांचे पेन्शन लाभ मिळावेत यासाठी तक्रारदारानं ऑक्टोबर 2025 मध्ये जिल्हा कोषागार कार्यालय बुलढाणा इथं अर्ज केला होता। मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित कर्मचारी कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून फाईल अडवून धरत होते। अखेर 26 फेब्रुवारी रोजी ही फाईल मंजूर करण्यासाठी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली। लाच देण्याची इच्छा नसल्यानं तक्रारदारानं तातडीनं एसीबीकडे धाव घेतली। विभागाच्या पथकानं तक्राराची शहानिशा केल्यानंतर गुरुवारी जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये सापळा रचण्यात आला। ठरल्याप्रमाणे 15,000 रुपये स्वीकारताना या तिघांना पथकानं ताब्यात घेतलं। प्रवीण मोंढे अप्पर कोषागार अधिकारी, विनोद घट्टे लिपिक आणि जीवन काळे लिपिक या तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही यशस्वी कारवाई एसीबीचे डीवायएसपी भागोजीत सोरमले, पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक विलास गुशुंगे आणि त्यांच्या पथकानं केली आहे। वृत्तसंपादन विभाग, प्रतिनिधी प्रशांत सपकाळ, न्यूज टुडे 24 बुलढाणा।